अतिशय चुरस निर्माण झालेल्या शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात अखेर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी विजयाचा पंच मारला। त्यांना या निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे महेश कोठे यांनी चांगलीच लढत दिली। या निवडणुकीनंतर कोठे यांचा मोठा अपेक्षाभंग झाला। सलग 4 वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मात्र महेश कोठे यांची बाजू घेताना कोठे हे सिंहासारखे लढले। त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो। खरे तर महेश कोठे यांच्यावर बायपास सर्जरी झालेली असताना औषधोपचार चालू असतानाही त्यांनी या संपूर्ण मतदारसंघात खूप मेहनत घेतली। अख्खा मतदारसंघ पिंजून काढला। एकूण निवडणुकीचे वातावरण पाहता प्रचंड प्रतिसाद त्यांना होता। निश्चितच यावेळी बदल घडेल असे चित्र निर्माण झाले होते। विद्यमान आमदारांच्या विरोधात वातावरण होते, त्यामुळे या मतदारसंघात तुतारी निश्चितच वाजेल अशी चिन्हे होती, पण आमच्या हाती अपयश आले। एकूणच वातावरण आणि जनतेतून प्रतिसाद पाहिला असता निश्चितच निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असा संशयही खरटमल यांनी उपस्थित केला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।